तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तलमध्ये कांस्य पदक पटकावलंय। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचं हे पहिलं कांस्य पदक ठरतंय। भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे। ऑलिम्पिकच्या पोडियमवर अवघ्या 22 वर्षांच्या मनू भाकरनं भारताची मान जगात उंचावली तो हा क्षण। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात ऐतिहासिक कांस्य पदकाची कमाई केली। ऑलिम्पिक नेमबाजीत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे। ऑलिम्पिक पदकासाठी अव्वल 8 नेमबाजांमध्ये अंतिम फेरी रंगली। मनू भाकर समोर अंतिम फेरीत चीन, कोरिया, हंगेरी, तुर्की अशा तुल्यबळ नेमबाजांचं आव्हान होतं। अंतिम क्षणी मनूला कोरियन प्रतिस्पर्ध्यांनी तगडं आव्हान दिलं। सरतेशेवटी मनूनं 221.7 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहून कांस्य पदकाची कमाई केली, तर कोरियाच्या दोन्ही नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं। याआधी ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात नेमबाजीत 4 पदकं होती। अथेन्समध्ये 2004 साली राज्यवर्धन सिंग राठोडनं रौप्य, 2008 मध्ये अभिनव बिंद्राचं सुवर्ण आणि लंडनमध्ये 2012 साली गगन नारंग आणि विजय कुमार यांनी 2 पदकं जिंकली होती। त्यामुळे या यादीत मनू भाकरचं नाव जोडलं गेलं। दरम्यान मनूच्या या यशानंतर तिच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। पूरा देश खुश है। मनु ने शुरुआत की है ओलंपिक में मेडल से, और अभी तो मनु के इवेंट्स बाकी हैं। उसके लिए मैं आप सबका, देशवासियों का बहुत धन्यवाद करता हूं कि उन्होंने हर मुकाम पे, विशेषकर पत्रकार बंधुओं ने और टीवी मीडिया ने ना मनु को बहुत हौसला दिया है, बहुत सपोर्ट किया है और उसको बहुत बार उसमें रखा है। तो मैं आप सबका विशेष धन्यवाद करता हूं। इसके साथ साथ में मनु को जहां पे भी मदद मिली है वो लगभग हर कॉर्नर से मदद मिली है। पण मनू भाकरचा ऑलिम्पिक पदकापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता। प्रत्येक ऑलिम्पिक पदक विजेत्यामागे एक संघर्ष असतो। या संघर्षाचा सामना मनूनही केला। 2018 मध्ये मनू भाकरनं वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सोनं जिंकलं। तेव्हापासूनच ऑलिम्पिक दर्जाची नेमबाज म्हणून तिच्याकडे पाहिलं गेलं। 2021च्या टोकियो ऑलिम्पिक वेळी मनू भाकर रँकिंगमध्ये जगात नंबर 1 वर होती, पण त्या स्पर्धेत पिस्तलच बिघडली आणि पदकाचं स्वप्न भंगलं। मेरी मनु से कभी कोई उम्मीद नहीं रही, बस मेरा ये रहता कि मेरी बेटी जहाँ जाए ना वहाँ से खुश होके घर आए, बस मेरी बेटी का दिल ना टूटे। कैसा महसूस कर रहे हैं आप? महसूस जैसा मैं हमेशा इससे ही करते आ रही वैसा ही महसूस कर रही हूँ। टोकियोतल्या त्या अपयशानंतर मनू इतकी खचली की तिनं तब्बल 25 दिवस पिस्टलला हातही लावला नव्हता। पण त्यानंतर प्रशिक्षक जसपाल राणांनी तिला या सगळ्यातून बाहेर काढलं। पुन्हा सराव सुरू झाला। वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकून पॅरिसचं तिकीट तिनं कन्फर्म केलं आणि आज पॅरिसमध्येच तिनं इतिहास रचला। ऑलिम्पिक पदक मिळवणं हे प्रत्येक ॲथलीटचं स्वप्न असतं। त्यासाठी अनेक वर्ष मेहनत करावी लागते। सुमा शिरूर, अंजली वेदपाठक, तेजस्विनी सावंत यासारख्या भारताच्या दिग्गज महिला नेमबाजांना ऑलिम्पिक पदकानं नेहमीच हुलकावणी दिली, पण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मनू भाकरनं पदकाचं स्वप्न साकार केलं। आज 140 कोटींच्या या देशातल्या प्रत्येक मुलीसाठी मनू भाकर हे नाव नक्कीच प्रेरणा देणारं ठरेल। वेल डन मनू भाकर। सिद्धेश कांसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।